तर मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली असा प्रश्न विचारलाय धनंजय देशमुख यांनी। धनंजय देशमुखांनी फोनवरून वकिलाला जाब विचारत झापले। धनंजय देशमुख यांच्या फोन नंतर वकिलानं याचिका मागे घेतली। हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिलानं याचिका दाखल केली होती। बीड हत्या प्रकरणासंदर्भात वकिलानं याचिका दाखल केली होती। हॅलो हॅलो वकील साहेब। धनंजय, हा बोला। यस ती फाईल मी तुम्हाला म्हणलं ना, ती दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची कोरी पण माझ्याकडे शिल्लक ठेवून ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे। कशामुळे केलं पण चुकीचं कसं तुम्ही? पाठवलं नाही चुकीचं कशामुळे केलं? प्रिंटरवर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे। कशामुळे पण ऐका ना, डुप्लिकेट कशामुळे? मी तुम्हाला ज्यावेळेस काही करायचंय त्यावेळेस तुम्ही मला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना, की मी करायला लागलोय फायनल, मला ते वाचून दाखवायला पाहिजे होतं। तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना, माझं ऐकून घ्या। तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचा काय हेतू आहे? आता मी कुणाला ऐका ना, आता माझी गोष्ट ऐका, तुम्ही मला बोलू द्या, तुम्ही नका बोलू। तुम्ही तुमचं काम केलंय, तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सह्या करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सह्या केल्या। तुम्ही म्हणले कुठं केल्या? तुम्ही आता लगेच म्हणाले की हो मला तिथं ते केल्या म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी, पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहित पाहिजे तुम्हाला दाखल करायला। तुम्ही तुम्हाला काय म्हणलं मी साहेब? ओके काहीच नाही झालं, ऐका ना, ऍडजस्ट कशाला करता? माझ्याकडे सगळे तसेच आहे। माझ्याबद्दल तुम्हाला म्हणलं मी आताच तुम्हाला केस पण आणि याची ऐका ना, दाखल करताना तुम्ही